काय आहे प्रभाग क्रमांक 15 व 16 ह्याच्यात जे कामं झालेले आहेत आतापर्यंत 2016 ते 2026 पर्यंत जे कामं झालेले आहेत त्याचा माहितीचा अधिकार आम्ही टाकलेला आहे. त्याची आणखीन आम्हाला काही माहिती मिळालेली नाही आहे. पुन्हा जे आता इथं ब्रिज चालू आहे आंबेवेसमध्ये, तिथं त्या ब्रिजचं काम काही व्यवस्थित नाही आहे. पंतप्रधान योजना, रमाई घरकुल ह्याचं वाटप झालं नाही आहे. त्याबाबत एक आहे. आणि आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज जे केलेले आहेत त्याचं काहीच नाही आहे, यूजच नाही आहे त्याचा. निव्वळ ते कुणी म्हणजे कसे केले, काय केले, रोड करायचा, रोड फोडायचा, खालून नंतर ते करायचं, पण त्याचा यूज काहीच केलेला नाही आहे. त्यांनी सांगावं, फुकट पैसे उचललेले आहेत त्यांनी, काहीही अर्थार्थी संबंध नाही आहे कामाचा. आणि एक रोड 7-7 वेळेस केला आहे, जे की फक्त कागदावर केला आहे. आणि जिथं खरोखरच रोडची आवश्यकता आहे तिथं रोड ह्यांनी केलेला नाही आहे. जिथं नालीची खरोखरच आवश्यकता आहे इथं नाली केलेली नाही. जिथं पहिली नाली व्यवस्थित होती ती नाली पाडून किंवा तिलाच थोडं डागडूज करून तिच्यावरच बिलं उचलले. आणि जिथं नालीची खरोखर गरज आहे तिथं नाली केलेली नाही. वार्ड क्रमांक 10 मध्ये सुद्धा खंदून ठेवल्यात नसत्या JCBने नाल्या. महिना 2-2 महिने झाले, लोकायला तिथून वागता येईना झालंय. काही नाही. पुन्हा लाईटीचा प्रश्न, स्लम एरियामध्ये तर हे अजिबात लक्षच देत नाहीत. बरं, घरकुल योजना, पंतप्रधान योजनेमध्ये सगळा बोगस कारभार यांनी केलेला आहे. कुणाला दिले लाभार्थी, खरा लाभार्थी जो आहे रमाईचा, पंतप्रधान योजनेचा, त्याच्यापर्यंत यांचा पैसा पोहोचलेला नाहीये.